असं मस्त गार एसी सारखं वाटतं, छान वाटतं. आधी भात शिजत ठेवते. चांगलं झालं, परतून झालं. आता हे जसं कोरोनाचं बघा झालं ना तसं सगळं आहे, त्याच्यामुळे हायपर होऊन काय भाग्या बघा, संध्याकाळची वेळ झालेली आहे. कशी शांत दोघं जण, त्यांच्या झोपायची वेळ झाली. शेरू बाबू खाली पड, ते बेडवर पडी आहे, दिवा लावून पडशील खाली. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आजच्या व्लॉगची सुरुवात केलेली आहे संध्याकाळपासनं. आज दिवसभर थोडंसं जरा बिझी होतं, त्याच्यामुळे राहिलं. तर आत्ता म्हटलं सुरुवात करूया. आता मला की नाही भूक लागली होती, त्याच्यामुळे हे शेंगदाणे असतात ना, खारे शेंगदाणे मला खूप आवडतात. तर हे मी आता खायला घेतलेले आहेत आणि त्याच्यासोबत थोडासा चहा घेतला की भूक आपली कमी होऊन जाते. मग हात जळजळ, त्यात मिरची साफ करून झाली, अजून एक गोणी साफ करायची. ही बघा कुठे दिसते, कुठे गेली ही बघा. ती आता रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर, म्हणजे जेवण बिवून झाल्यानंतर ती साफ करायला घेणार. ती उद्यापर्यंत साफ होऊन जाईल ती. तर आज मी थोडंसं जरा प्लॅनिंग केलेलं आहे. खूप गरम होतं आहे हो. मागच्या व्हिडिओमध्ये जेव्हा तुम्हाला सगळ्यांना सांगितलं, मला खूपशा ताईंनी सांगितलं, एका ताईने कमेंट केली एसी घेऊन टाक, काही जणींनी कमेंट केली की कूलर घेऊन टाक. नको, एसी पण नको आणि ती म्हणजे कूलर पण नको. आपला बजेट नाही आहे एसी आणि कूलरचा. पण आम्ही कसं ह्याच्यावरती तोडगा काढतो. म्हणजे आता बघा, ही पडवी आहे ना, इथे आम्ही बसतो शांतपणे. आत्ता मला तुमच्याशी बोलायचं आहे म्हणून तो फॅन बंद आहे ना, तर हा फॅन चालू ठेवला ना, असं मस्त गार एसीसारखं वाटतं, छान वाटतं. घरामध्ये गरम होतं ना, त्याच्यामुळे आज मी असा विचार केलेला आहे की रात्रीचं जे जेवण आहे ना, म्हणजे स्वयंपाक आहे ना रात्रीचा, तो बाहेर मस्त चुलीवरती बनवूया. आता बाहेर थोडंसं काम होतं, ते सगळं करून घेतलं, पडवी वगैरे साफ करून घेतलेली आहे. काय झालं, त्यांचं दोघांचं बोलणं चाललं आहे, कुणालच्या बाबांचं आणि त्यांचं. त्यांनी आत्ता आंघोळ केली आणि आता दिवाबत्ती करतात. म्हणजे रात्रीचं जेवण आता करूया म्हटलं चुलीवरती, गरमी पण होते आणि बरेच दिवस झाले म्हटलं चुलीवरचं काही खाल्लेलं पण नाही आहे. त्याच्यामुळे म्हटलं पटकन असं होणार नाही, थोडासा वेळ जाईल. पण डाळ भात भाजी असं बनवायचा विचार केला आहे. बघूया आता कसली भाजी, ते काय अजून विचार नाही केला आहे. घरामध्ये आपल्या भाजी काय आहे, काहीच नाही भाजी ना, नाही आहे घरातली भाजी संपलेली आहे. ठीक आहे, आपल्या बागेमध्ये टोमॅटो वगैरे आहेत आणि कडधान्य वगैरे, दुपारी कडधान्याची भाजी खाल्ली होती, चालून जाते. एखाद दिवस ॲडजस्टमेंट केली का सगळं होतं मग असं. तर मला असं वाटतं कच्च्या टोमॅटोची भाजी केली ना तर कुणाला आवडेल, कुणाला खाईल आणि मी पण खाईन. कुणालचे बाबा जेवणार नाही असं म्हणालेत ते, बघू तरी पण थोडाफार खातील. आणि आपले वाघ्याचे बघा, त्यांचं पण काही नसतं एवढं, भात बनवला आणि त्यात चिकन मिक्स करून दिलं तरी खातील. झाली आंघोळ तेव्हा कुणाचे बाबा आले, चहा ठेवला गरम करत नाही ग अजून. का आलं, गरमी होते ना. त्यांच्या आत्ता आंघोळ झाली तेव्हा अंग पण जळजळते ना, मिरची साफ करून ते अंग पण जळजळतं ना. आपण असं गार पाण्याने आंघोळ केलं ना की बरं वाटतं जरा. आता आपलं काम आहे तर काय करायचं. चला जरा हे शेंगदाणे खाऊन घेते, चहा पिते आणि मग जाऊया बाहेर, चूल वगैरे पेटूया. सगळे थोडीशी तयारी करून पटपट चुलीवरचं जेवण आज करूया आपण. हां, ते बघ कुणालच्या बाबा चालले लाकडं आणायला. लाईट पेटली बघ, तर बोलच ना लाईट लावायला लागेल. हे बघा संध्याकाळची लाईट आपली पेटली, स्ट्रीट लाईट आपली, काय त्याला म्हणतात, सोलर लाईट. आता ही पेटले, थोड्या वेळाने ती तिकडची पण पेटली आणि थोड्या वेळाने तर ही पण पेटेल. थोड्या वेळाने म्हणजे 1-2-3 मिनटांनी पेटेल ती पण. आपल्याला थोडीशी लाकडं पण हवेत ना, ते बघ सुकी लाकडं आहेत तिकडची, कुणालच्या बघ घेऊन येतील. म्हणजे थोडेसे आहेत पण तरी पण लागतील थोडेसे लाकडं. आणि संध्याकाळचं वातावरण बघा, म्हणजे नेहमी मी तुमच्याशी सकाळचं सगळं शेअर करते ना रुटीन, आज संध्याकाळचं पण बघा किती छान वाटतं बघा. आता अंधार झाला ना तरी पण असं खूप छान वाटतं असं. चला चूल बघा पेटली आपली, थोडीशी तयारी करून घेते पटकन. अजून मी इकडची लाईट नाही पेटवली कारण उजेड आहे ना, त्याच्यामुळे. ही बघा चूल चांगली पेटली. इथे भातासाठी आता पाणी ठेवलं आहे आणि डाळ आहे ना, मसूरची डाळ बघा. अगोदर डाळ, अरे देवा टोप बसत नाही आहे, 1 मिनटं थांबा.
भाताचं आंधण, म्हणजे इथे भात शिजत ठेवूया आणि ह्याच्यामध्ये डाळ. चला आता मी आता लाईट लावते कारण अंधार व्हायला सुरुवात झालेली आहे. लाईट लावली आणि ते बघा पोरं माझी झोपली. आज ते घरात नाही जाणार कारण आम्ही पण इथेच आहोत ना, त्याच्यामुळे मी त्यांना इथेच ठेवले. आणि घरात खूप गरम होतं, दोघंजण हैराण होतात. झोपा बेटा झोपा. पंख्याचा आवाज रेकॉर्ड होईल ना, त्याच्यामुळे जरा बंद केलं आहे. थोड्या वेळाने मग लावते मग पंखा. चला हे बघा इथे शेण पण मी भिजवलं मगाशी. आपल्याला ते वेलीना घालायचं ना, त्याच्यामुळे संध्याकाळी भिजत घातलं. टोमॅटो लागतील. टोमॅटो काढूया आपण. कसली भाजी करायची? कच्च्या टोमॅटोची करूया. भाजी नाही आपल्याकडे. काय भाजी नाही आहे काय? कारली आहे, कारली. कारल्याची भाजी मी खाईन. कुणाला देते टोमॅटो? ते जरा मला काढून. नाही आता डाळीसाठी ते एक लाल, मग कुणाला विचारते. नाहीतर मग ह्याची कारली मी काढलेत मगाशी. म्हणजे सकाळी काढून ठेवली ती कारली. हां छान लागते भाजी ती. आपण ती कांदा टोमॅटो टाकून ना मस्त होते. आधी पहिला एकच दे टोमॅटो, डाळीसाठीच फक्त हवं आहे. सकाळी पण काढले होते 2. बघा ताजे टोमॅटो. आणि जर का वाटलं कुणाला, जर का म्हणाला की आई बनव भाजी, तर ही कच्चे टोमॅटो आहेत ना, ते आपण काढून घेऊया. त्याचं आता ऑफिस चालू आहे त्याच्यामुळे त्याला डिस्टर्ब नाही करत आहे मी. चूल चांगली बघा पेटले. आणि आता हे बघा तांदूळ धुवून घेतलेत. सगळ्यात आधी भात शिजत ठेवते. त्याच्यानंतर मग जर का हा टोप नाही बसला ना, तर दुसरा टोप घ्यावा लागेल मला. भात आधी शिजू दे. सध्या काय ते युद्ध वगैरे चालू होतं, गॅसच्या किमती वाढल्यात. काय ते घ्यायच्या बंद झालं ना युद्ध? आता का चालू आहे अजून? चालू आहे अजून. चालू आहे अजून? मग कोण बोला युद्ध बंद? बापरे. गॅसची किमती, गॅस आता मुंबईकरांची हालत आहे. मुंबईकरांना आत्ताच अजून काय प्रॉब्लेम नाही, अजून चालू राहिला पुढे तर मला प्रॉब्लेम होणार थोडी. काही ठिकाणी थोडं होत आहे. पण गावच्या ठिकाणी बरं आहे ना. गावच्या ठिकाणी बरं आहे, काय चिंता नाही आपल्याला. असं काय वाटलं तर आपण 4 लाकडं आणली, चूल पेटवली, बनवलं, खाल्लं. आता इंधन वाचवायला पाहिजे. तर इंधन फुकट आता घालवण्याचा टाइम नाही कोणी. हा टाइम आता इंधन वाचवा, म्हणजे सेविंग करत. जास्त करून खर्च करणे चुकीचं आहे आताच्या परिस्थितीत. आता परिस्थिती लय बेकार आहे. ते काल कुठेतरी न्यूजला ऐकलं होतं ना, थांबलंय म्हणून युद्ध. पेट्रोल बंद होणार म्हणून त्या दिवशी आज मला कोण बोलला ते मी थांबलो होतो. पेट्रोल बंद करणार आहेत ना आता. पुढे होईल. हा पेट्रोल बंद झाला की जाऊ दे, काय होत आहे ते होऊ देत. पण गावी बघा असं आहे, आपल्याकडे नसेल काय, संपलं असेल, गॅस संपला काय जरा, म्हणजे काय अडून राहत नाही आपलं. काहीतरी बनवलं, सोय आहे. हां असं डाळ भात बनवला आपल्या चुलीवरती, पटकन बनवलं, काय पण पिठी भात बनवला तरी आपण खाऊन राहू शकतो. असं काही चिंता नाही वाटत. शहरा ठिकाणी जरा अडचण. हां लाकडं नसली तरी सुद्धा जाऊन झाडी माडी पटापट गेली, झाडी कुठे तरी सुकी लाकडं भेटतात पडले. आणि भाजीपाला समजा आता आपल्याकडे आज भाजी नाही, घेतलं काहीतरी बनवलं, पटकन काम झालं. असं काय आपलं अडून राहत नाही की हेच पाहिजे तेच पाहिजे. काही असा एवढा त्रास म्हणजे फक्त एवढाच आहे की पैशाचा त्रास. आपल्याला जो रोजला लागणार रोजगार आणि रोजगार लागणार पैसा त्याचा आहे. बाकी जगायचं तर कसं पण माणूस जगेल का? हां तेच. हां आहे, बाकी काही नाही. आपल्याला ज्या गरजा असतात लिमिटेड गरजा गावच्या ठिकाणी. नाही म्हणजे कसं, जे आयुष्य आपण मुंबईला जगतो मजेचं आयुष्य असं आनंदी, कुठे मनाला वाटेल ते खा, मनाला वाटेल ते फिरायला जा, तसं इथे गावी नाही होत करता येत. बाकी काही नाही. बाकी ते जगायचं पॉसिबल पण नाही, ते शक्य पण नाही. जगायचं तर बिंदास जगू शकता, कसंही जगाल. उपाशी राहणारच नाही माणूस, आनंदाने जगेल असं आहे. उपाशी राहूच शकत नाही माणूस इथे. उपाशी राहायचा प्रश्नच येत नाही. बघा तुमचं खाण्यापिण्याची सगळी सोय निसर्गाने करून ठेवलेली आहे. हे खा उद्या ते खा, बरोबर होतं. तेच. हा बरोबर, निसर्गाने सगळी सोय करून ठेवलेली आहे गावच्या ठिकाणी. चला आता हे जरा शिजू दे डाळ भात, तोपर्यंत मी आहे ना भाजी चिरून घेते. तुम्हाला मी दाखवते. कारली आता आपल्या बागेतली काढलेत आहे. ही बघा कारली आता काढलेत. ही माझ्यासाठी भाजी करणार आहे. आणि कुणाला म्हणाला की आई टोमॅटोची कर, तो म्हणाला ऐकलं का, मग टोमॅटो काढावे लागतील आपल्याला. घालून घ्या आता संध्याकाळी. मी ही पहिला कारली चिरते ना. मोठे मोठे जमा काढून घे, लहान नाही मोठेच पाहिजे भाजीसाठी. पाच बघ अजून घे. काय बघ हे मोठी मोठी काढ, मोठी मोठी. तेच काढतो. अबे ह्या साईडला आहेत वाटतं मोठी. अबे बाई इथे हा मध्ये, हा तिथेच आहे. निम्मे पाहिजेत ना तुला, खाली लाल व्हायला लागले. ते खाली हुक आहे ना, चालेल. लाल हा झाले.
4-5 पाहिजे, कारण कुणाला भाजी जास्त लागते ना. आज 6 झाले. हां बस झालं, त्यात मग आता कांदा वगैरे येईल, लसूण बिसून येईल. चला टोमॅटोची भाजी फिक्स झालेली आहे. पटापट चिरून घेऊया, सगळं रेडी करूया. इथे मी आता कारली बघा चिरायला सुरुवात केलेली आहे आणि तिथे भाताला कड यायला पण सुरुवात झाली. सुगंध काय मस्त सुटलाय चुलीचा. ही बघा डाळ आहे ना आपली शिजली, तिला फोडणी घालायची बाकी आहे. नंतरला फोडणी घालून झाल्यानंतर आपण छान अशी शिजवून घ्यायची परत. हा टोप आहे ना बसत नाही चुलीवरती, त्याच्यामुळे मी आता उतरवलं आहे. म्हणजे दुसऱ्या टोपामध्ये मी आता फोडणी घालेन. आणि इथे आता बघा कढई ठेवलं आहे, ह्याच्यामध्ये मला भाजी फोडणीला घालायची. हा पेटवते. हे बघा भात आपला ना होत आलाय. थोडं हां दम देते, जरा जरा चुलीवरती दम देते भाताला. आपली फुकणी तिकडे आहे त्या दुसऱ्या चुलीजवळ. पेटली पेटली पेटली. सगळ्यात आधी आता पहिला ना मी याची कारल्याची भाजी करून घेते माझी, आणि त्याच्यानंतर मग टोमॅटोची भाजी. त्या कारल्याच्या भाजीत मी काहीच नाही टाकणार आहे, फक्त तेलामध्ये अशी परतून घेणार आणि मग हळद मीठ मसाले घातले का भाजी आपली झाली. जरा तेल फक्त गरम होते. चला तेल पण टाकलंय, झाले. आता हे ना फक्त परतून घेणार मी, फारसं असं काही करायचं नाही. छान होते भाजी, मला आवडते कारल्याची भाजी त्याच्यामुळे. हे बघा तापले आता कढई. थोडेसे फक्त मसाले हलके हलकेच मसाले मी घालणार आणि असे परतून घेणार. कढई पण चांगली तापली बघा. आता आग मोठी पेटली ना, आणि नावाला मीठ. बस अशीच भाजी करायची, छान लागते. चांगली अशी खरपूस भाजून घेते. झाली. एक 5 ते 7 मिनटामध्ये आता ही भाजी की नाही आपली शिजेल. ते बघा तिघंजणं. कुणाल झालं तुझं ऑफिस? काय रे कुणाल, ऑफिस झालं? ऑफिस झालं का? वाघ्या बघा कसा येऊन बसलाय बाजूला दादाच्या, आणि शेरू हा बघा इथे. शेरू हा नाही, दोघं पण जागे आहेत ते बघ. त्याला मसाला पाहिजे ना वाघेला, तो बघा. चला आता आपली एक भाजी झाली, कारल्याची मस्त भाजी झालेली आहे, कुरकुरीत झाली आहे. तुम्हाला मी दाखवते. ही बघा बघा, आवाज घ्या तुम्ही, आवाज घ्या. अशी कडक कडक झाले. आणि आता त्याच कढईमध्ये मी तेल घातलं आहे आणि इथे आपली डाळ पण फोडणीला घालून घेतलेली आहे. आता ती म्हणजे उकळी जाईल तिला, आता मस्त इथे शिजेल वैलावरती. चूल पण बघा पेटली. आत्ता टोमॅटोची भाजी करूया. तुम्हाला काही मी रेसिपी दाखवत नाही, फक्त मी कशा पद्धतीने करते ना ते तुम्हाला फक्त सांगते, मी दाखवत नाही आहे. राई जिरं टाकते आता पहिला, जरा राई तडतडू दे. बघा राई तडतडेल ना का जिरं घालते, आणि मग कांदा. राई बघा तडतडली, जिरं पण हे झालं. आता कांदा लसूण आणि कढीपत्ता चांगलं जरा आता परतून घेते, आणि मग त्यात सगळं मसाले घालते. तिखट मसाला, हळद, आणि मग टोमॅटो घालून जराशी कोथिंबीर आणि मीठ, की आपली भाजी तयार शिजण्यासाठी. चांगलं परतून होते. कांदा झाला बघा लाल थोडासा. आता तिखट मसाला, बाकी काय तामझाम करत नाही राहायचं, साधे सिंपल मसाले आपले टाकायचे, की आपली भाजी की नाही तयार. आता हळद आणि जरा परतून घेते. इथे आपल्या डाळीला पण बघा हळूहळू उकळी यायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे शिजते डाळ आपली. चांगलं जरा असं परतून घेतलं, तेल सुटलं का मग आता टोमॅटो घालूया आपण. चांगलं झालं परतून झालं. आता हे चिरलेले टोमॅटो उरलेले ते पण घालते आम्ही. एका हाताने काय काय करू, शूटिंग करू का भाजी करू, असं सगळं झालेलं आहे. आणि थोडीशी कोथिंबीर संपली. आता अगोदर मी मीठ घालते. बस आता भाजी परतून घेतली, जरासं पाणी घालायचं की भाजी आपली वाफेवरती शिजेल. मस्त सुगंध छान सुटलेला आहे.
चांगलं असं मिक्स करून झालं आहे. आता ही वाफेवरती आपली भाजी शिजू दे. आग आहे ना कमी करते, निखाऱ्यावरती शिजेल. चला झालं आता जेवण झालं. भाजी शिजली का जेवण झालं आपलं. तर जेवण आपलं तयार झालेलं आहे आणि आता आम्ही जेवायला बसतोय. तर सगळ्यात आधी वाघ्या आणि शेरू यांचं जेवण कुणालच्या आता काढतायत. ते जरा थंड व्हायला की नाही वेळ जाईल. तो बघा शेरू आपला वेटिंगला बसलाय. वेटिंगला झोपलेला होता तो. त्याला म्हणजे माहिती पडलं ना, बाऊला आणले की त्यांना माहिती पडतं, आवाज होतो ना आणि मग लगेच उठतात. कुणाला चिकनचा टोप त्यांचा घेऊन ये. डाळ पण टाका, डाळ भात आणि चिकन असं दोघंजण जेवतील. आता झोप बघा त्या डोळ्यावरती किती आहे ते. आणि त्यांचं जेवण झालं का मग आपण जेवायचं. आणि आता जेवायला आम्ही की नाही ते बाहेरच बसतोय. इतकं बरं वाटतं, इतकं छान वाटतं ना बाहेर मला. नाहीतर गरमीमुळे आम्ही ना खूप हैराण झालो होतो. पण आज असं खूप असं फ्रेश वाटते. नेहमी कसं वेळ नसतो हो, काय झालं थोडंसं बिझी असतो ना कामामध्ये. आज होता बऱ्यापैकी वेळ, त्याच्यामुळे मग म्हटलं चला चुलीवरती बनवूया. पण आता आम्ही असं विचार केलेला आहे की आता अधूनमधून चुलीवरती पण थोडंसं करायचं. वाघ्या कुठे वाघ्या? जेवायला वाढायला घे. शेरू बघा जांभई देतोय. तर थंड करा फॅन खाली. खाली उतर तिकडे, शेरू पडशील. हा शेरू ना दनादन उड्या मारतो ना, मला भीती वाटते. फॅन चालू कर कुणाल. चला आता ह्यांचं जेवू देत, गार होऊ दे. कुणाल आपला काकडे सोलतोय. आपल्या बागेतल्या काकड्या मगाशी काढल्या, ज्या थोड्याशा वेड्या काकड्या झाल्या होत्या ना म्हणून काढल्या. काकड्या थोड्या झाल्या वाकड्या. हा त्याच्यामुळे. तर जेवायला वाढले मी आता. चला जेवायला घ्या कुणाल. आणि हे बघा डाळ भात आणि टोमॅटोची भाजी आणि ही आपली कारल्याची भाजी. असं आपलं साधं सिंपल जेवण. तर कुणाल घे. कुणालची काकडी झाली ना सोलायचं काम. जेवण घेऊया. बाहेर कसं वाटतंय जेवायला, तर पण फीडबॅक द्यायचा असतो. कसं वाटतंय? अजिबात गरम नाही वाटत. थंड थंड वाटते. चिल तो बघा आपलं शेड बघा, जेवून खाऊन वरती त्याच्या जागेवरती स्थानापन्न झालेलं आहे. तो आता काळजी त्याचा आता काय काळजी नाही. आणि वाघ्या कुठे आहे? तो खाली बसलाय. बेडच्या खाली आहे का? नाही तो तिथे खाली बसलाय. त्यांना पण आता त्यांना गरमी. आता काय चिकन मच्छीचा वास असेल ना तर नाटक. त्यांना भाजी बिजीचा वास आहे म्हणून शांत बस. हां हां आता तो काय शांत बसला नसता. हां शेरू आपला. झाली कुणाला काकडे सोलून? झाली. चला कापा पटापट. चला आता आम्ही जेवून घेतो. जेवण वगैरे झालं आणि आता भांडी घासतोय. आज म्हटलं भांडी पण बाहेरच घासूया. म्हणजे आता जेवण बघा चुलीवरती केलं ना, म्हणजे ते पण काम होईल आणि बसून बरं वाटतं असं. आणि जेवण इतकं छान झालेलं चुलीवरचं मस्त. आणि काय बरं गॅस वगैरे पण सगळे महाग झाले. आम्हाला आत्ता माहिती पडलं. म्हणजे कोणी कोणी फोन करून सांगितलं आम्हाला की 3-3 हजारावरती गॅस गेलेले आहेत. आता काय माहित आहे, गॅसचा तुटवता आहे. गॅस पेट्रोलियम पदार्थाचं थोडं शॉर्टेज आहे आता. प्रॉब्लेम आहे थोडं. कुणाला पण आता सांगा होता जेवताना की आई सगळं महाग होणार आहे, हे होणार आहे. त्याला म्हटलं तू चिंता करू नको, आपण सगळं आपण नॅचरल आहे ते. हा आपण म्हटलं चुलीवरती सगळं करूया, काय चिंता नाही करायची. आपल्याकडे असं आहे, natural. आपल्याकडे ऑप्शन आहेत भरपूर. पण शहरातल्या लोकांचे खूप हाल होतील त्याच्यामुळे आता काळजी घ्या शहरात सगळ्यांनी. सगळ्यांचे प्रॉब्लेम आहेत. शहरात खूपच कारण पेट्रोल पण बहुधा लय महाग होईल सगळ्या गोष्टीला. त्याला म्हटलं पेट्रोल महाग झालं तर आपल्याकडे सायकल आहे, आपण सायकलचा वापर करूया. पण सगळं थोडंसं जरा ऍडजस्टमेंट करून राहायचं सगळ्यांनी. म्हणजे सगळ्या गोष्टी सगळ्यांनी थोडी काळजी आता घेतली होऊ पाहिजे. नका, हायपर होऊन काही होत नाही. शांत डोक्याने सगळं करायचं. आणि हे काय फक्त आपल्या पुरतं मर्यादित नाही, सगळ्यांनाच आहे. सगळ्यांना त्रास होणार. आणि आता हा त्रास जगाला आहे, म्हणजे संपूर्ण जगाला आहे असं नाही. जसं कोरोनाचं बघा झालं ना तसंच सगळं आहे. त्याच्यामुळे हायपर होऊन काय उपयोग नाही, आपली तब्येत बिघडणार. आला दिवस शांत मनाने आनंदाने घालवायचा. ऍडजस्टमेंट वर जगा आता. ऍडजस्टमेंट वर थोडंसं ऍडजस्टमेंट केलं ना सगळ्या गोष्टी सोप्या होतील, असंच मी सांगेन व्हिडिओच्या माध्यमातून. तर चला मग ताईनं आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईप सुद्धा करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.